नमस्कार मित्रांनो, एसोस क्लास टेक मध्ये स्वागत आहे आपलं. आज आपण बघणार आहे क्लास 9 मॅथमॅटिक्स प्रॅक्टिस सेट 1.1. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, राईट द फॉलोइंग सेट इन अ रोस्टर फॉर्म. आता जे काही आपल्याला खालील जे काही हे दिलेलं आहे त्याला आपल्याला रोस्टर फॉर्म मध्ये हे लिहायचं आहे. तर सर्वात पहिलं बघा काय दिलेलं आपल्याला, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर तर लिहिताना काय करायचं, तर सेट म्हणजे आपण काय करतो तर कॅपिटल लेटर दाखवतो ए इक्वल टू, आणि आता काय करायचं कर्ली ब्रॅकेट मध्ये दाखवायचं आहे आणि दाखवायचं आहे इवन नॅचरल नंबर मीन्स 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. तर अशा प्रकारे आपण काय करतो, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर अशा प्रकारे आपण इथं लिहू शकतो, सो ऑन. ठीक आहे. देन बघा बी, सेट ऑफ इवन प्राइम नंबर फ्रॉम 1 to 50. आता जो इवन प्राइम नंबर आहे तो फक्त एकच आहे, तो म्हणजे 2. म्हणून आपल्या इथं असं लिहू शकतो, पी इक्वल टू, ठीक आहे, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचं तुम्हाला 2. ठीक आहे. त्यानंतर आहे सेट ऑफ नेगेटिव्ह इंटेजर्स. सेट ऑफ नेगेटिव्ह इंटेजर्स तुम्ही इथे लिहू शकता. आता सेट तुम्ही काही पण घेऊ शकता, ठीक आहे, ए बी सी, नो प्रॉब्लेम. बी, आता काय करायचं, नेगेटिव्ह इंटेजर्स आहेत म्हणजे कर्ली ब्रॅकेट घ्या, त्यानंतर त्याच्यामध्ये नेगेटिव्ह इंटेजर्स म्हणजे -1, -2, -3, -4 अँड सो ऑन. अशा प्रकारे आपण याला लिहू शकतो. त्यानंतर आहे 7 बेसिक साऊंड ऑफ द सरगम. सरगमचे आपल्याला बेसिक साऊंड लिहायचे आहेत 7. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्ही सेट लिहा, डी सेट. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता कर्ली ब्रॅकेट काढा. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघा साऊंड सा, रे, गा, मा, पा, धा, नी. ठीक आहे. तर हे झाले आपले 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम. अशा प्रकारे याला आपण रोस्टर फॉर्म मध्ये लिहू शकतो. आता बघूया सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. हे सिम्बॉलिक स्टेटमेंट आपल्याला वर्ड मध्ये लिहायचंय. फर्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की ह्या सिम्बॉल कशा प्रकारे आपण रीड करायचं. तर बघा मित्रांनो, या सिम्बॉलला आता आपण लिहूया. तर बघा 4/3. 4/3 is an element of Q. याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. तर 4/3 is an element of Q, किंवा असं सुद्धा लिहू शकतो की 4/3 is belongs to Q, असं सुद्धा लिहू शकतो. त्यानंतर बघा -2 is not element of n. याचा अर्थ काय होत असतो की -2 is not element of n. ठीक आहे. आता थर्ड बघा, इथं तुम्हाला सी नंबरचं इथं दिलेलं आहे. याला कसं लिहिणार आपण, सेट पी. काय लिहिणार, सेट पी इज द सेट ऑफ ऑल पीज. हे ध्यानात ठेवायचं तुम्हाला. आता इथं लिहिताना कधी बी सेट पी इज द सेट ऑफ ऑल पीज. ही रेषा म्हणजे काय, सच दॅट. याला काय म्हणतो आपण, सच दॅट. ही रेषा म्हणजे तुम्हाला दिसते, या रेषेला आपण म्हणतो
such that P is an odd number. P is an odd number. तर बघा मित्रांनो, set P is set of all P's such that P is an odd number. तर अशा प्रकारे आपण याला सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे त्याला आपण वर्ड मध्ये लिहिलेलं आहे. आता क्वेश्चन आपण थर्ड बघूया. तर मित्रांनो, क्वेश्चन थर्ड सॉल्व्ह करण्या अगोदर बघा काय दिलेलं आहे. राईट एनी टू सेट, आपल्या मनाने लिहायचे आहेत कोणतेही दोन सेट, बाय लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. रूल मेथडचे आपल्याला एक लिहायचं आहे आणि एक लिहायचं आहे लिस्टिंग मेथडचा. तर बघा त्याचे दोन्ही स्टेटमेंट मी अगोदर लिहिलेले आहेत म्हणजे आपला वेळ जाणार नाही. तर बघा एक स्टेटमेंट आपल्याकडे दिलेलं आहे हे आता आपण घेतलेलं आहे. ए इज द सेट ऑफ इवन नॅचरल नंबर लेस दॅन द 10. म्हणजे ए हा काय आहे, एक सेट आहे कशाचा, इवन नॅचरल नंबरचा, आणि त्याच्यामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते फक्त 10च्या आत आहेत. म्हणजे याला आपण लिस्टिंग मेथडनं कसं लिहू शकतो बघा. लिस्टिंग मेथडने याला आपण असं लिहू शकतो की ए इज द सेट ऑफ, आता कर्ली ब्रॅकेट मध्ये घ्या, ठीक आहे. कर्ली ब्रॅकेट मध्ये, आता कर्ली ब्रॅकेट हे झालेलं नाही, ठीक आहे. कर्ली ब्रॅकेट मध्ये काय, इवन नॅचरल नंबर. इवन नॅचरल नंबर म्हणजे काय, 2 4 6 8, आणि काय सांगितलं आहे, लेस दॅन 10, म्हणून आपण काय घेणार, फक्त 8 पर्यंत घेणार. हे झालं लिस्टिंग मेथड. आता बघा घेऊया रूल मेथड. आता घेऊया आपण रूल मेथड. रूल मेथडनं आपण असं लिहू शकतो. आता रूल मेथडनं काय लिहिणार, तर बघा ए इज द सेट ऑफ, बघा आता हा सेट कसा आहे, तर इथं मात्र आपल्याला काय करावं लागेल, रूल मेथडने आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. त्यासाठी बघा मित्रांनो, इथं सॉल्व्ह करण्यासाठी कसं घ्यायचं आपल्याला, बघा x such that x, बघा x such that x, आणि आता बघा आता आपल्याला इथं सगळे इवन नॅचरल नंबर आहेत. म्हणजे इथं आपल्याला घ्यावं लागेल आता की इक्वल टू, आणि हे किती याचा जो 2 ने मल्टिप्लाय आहेत, आहे की नाही. 2 ने म्हणजे काय आहे, ते मल्टिपल आहे 2 ने, म्हणून 2n घ्यावं लागेल. n म्हणजे काय, नॅचरल नंबर. 2n म्हणजे काय, 2 ने हे मल्टिपल आहेत म्हणजे 2च्या टेबल मध्ये आहेत उदाहरणार्थ, असं अर्थ करा. म्हणून आपण काय केलं, 2n, ठीक आहे. आता बघा n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. हे बिलॉंग्स कशातून करतात, तर नॅचरल नंबर मधून. आणि जो काही नॅचरल नंबर आहे इज लेस दॅन 10, बघा तो कसा आहे, 10 पेक्षा लेस दॅन आहे. तर बघा मग आपण लिस्टिंग मेथडनं पण लिहिलंय आणि रूल मेथडनं पण लिहिलंय. त्यानंतर बघा बी इज द सेट ऑफ द लेटर ऑफ द वर्ड सचिन. बघा मग आता कसं लिहिलं आपण लिस्टिंग मेथडनं, बघा ए इज द सेट ऑफ, कोणत्या वर्डचा सेट आहे, सचिन. मग SACHIN. ठीक आहे असं. आता बघा मित्रांनो रूल मेथड. रूल मेथडनं आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करणार, तर ए, ठीक आहे, कर्ली ब्रॅकेट घ्या, त्याच्यामध्ये x असं लिहायचं असते. म्हणजे x सच दॅट x, याला आपण असं वाचत असतो, x सच दॅट x इज अ लेटर ऑफ द वर्ड सचिन. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण याला रूल मेथडने सुद्धा लिहू शकतो. म्हणजे आपण बघा मित्रांनो इथं रूल मेथड न सुद्धा सॉल्व्ह केलेलं आहे आणि लिस्टिंग मेथडनं सुद्धा सॉल्व्ह केलेलं आहे. चला तर बघूया आता फोर्थ क्वेश्चन आता आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो फोर्थ क्वेश्चन दिले आपल्याला, राईट द फॉलोइंग सेट युजिंग द लिस्टिंग मेथड. आता जे सेट दिले आपल्याला लिस्टिंग मेथडने आपल्याला
काय करायचं आहे, लिहायचे आहेत. तर बघा मित्रांनो, कारण हे खूप मोठं असल्यामुळे मी ऑलरेडी इथं लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला फक्त असं लिहायचं आहे, ऑल मंथ इन द इंडियन सोलर इयर. इंडियन सोलर इयर मध्ये जे काही मंथ आहेत ते आपल्याला लिस्टिंग मेथडने लिहायचं होतं. बघा ए, ठीक आहे, ए इज द सेट ऑफ द इंडियन सोलर इयर. अशा प्रकारे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, ठीक आहे, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पूष, मेघ, फाल्गुन. तर अशा प्रकारे तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. बघा लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट मधले जे काही वर्ड आहेत ते आपण इथे लिहिले आहेत. बघा एकदम सोप्या प्रकारे हे तुम्हाला लिहिता येतात. ठीक आहे. त्यानंतर आहे सेट ऑफ द ह्युमन सेन्सरी ऑर्गन, जे मानवी अवयव आहेत, ठीक आहे, त्यांची ही इथं आपण लिस्टिंग मेथडने केलेली आहे. हे इज द सेट ऑफ द ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. बघा नोज, इयर्स, आईज, टंग, स्किन. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. फक्त फोर्थ राहिलेला आहे डी नंबरचा, तो मी तुम्हाला लिहून देतो. तर बघा मित्रांनो, सेट ऑफ द प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. 1 to 20 मध्ये जेवढे काही प्राईम नंबर आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. बघा आता अशा प्रकारे आपण इथे लिहू शकतो. कर्ली ब्रॅकेट मध्ये 2 हा इवन प्राईम नंबर आहे. 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नेम ऑफ द कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड, म्हणजे कॉन्टिनेंटची आपल्याला नावं लिहायची. ठीक आहे, तुम्ही इथं लिहू शकता. कर्ली ब्रॅकेट मध्ये तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. एशिया, आफ्रिका, ठीक आहे, त्यानंतर युरोप, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, ठीक आहे, ऑस्ट्रेलिया नंतर तुम्ही लिहू शकता नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ठीक आहे, साऊथ अमेरिका झालं, नॉर्थ अमेरिका झालं, त्यानंतर अंटार्क्टिका, ठीक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे सुद्धा लिहिलेलं आहे. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 5. फिफ्थ क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग सेट युजिंग द रूल मेथड. रूल मेथड आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा मित्रांनो, ह्या ए मध्ये जे काही इलेमेंट आहेत ए सेट मध्ये ते सर्व काय आहेत, ते काय आहेत, हा 1चा स्क्वेअर, हा 2चा स्क्वेअर, हा 3चा, 4चा, 5चा स्क्वेअर, 6, 7, 8, 9 आणि 10चा स्क्वेअर आहे. मग अशा वेळेस आपण अशा प्रकारे लिहू शकतो ए, ठीक आहे, कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्स सच दॅट एक्स, अशा प्रकारे. आणि हा काय, हे सर्व इलेमेंट आहे. आणि म्हणजे हे इलेमेंट असल्यामुळे हे सगळे काय आहेत, स्क्वेअर आहेत. नॅचरल नंबरचे स्क्वेअर असल्यामुळे आपल्याला एनचा स्क्वेअर करावा लागेल इथं. त्यानंतर बघा जे काही एलिमेंट आहेत ते काय आहेत, बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, म्हणजे ते काय आहेत, नॅचरल नंबर आहेत. आणि जो एन आहे तो एन कसा आहे, लेस दॅन इक्वल टू 10 आहे. म्हणजे तो काय आहे, लेस दॅन किंवा इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू 10 आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा बी, बी जर बघितलं तर हे सर्व बघा तुम्हाला काय दिसेल, हे कसे आहे, 6चा मल्टिपल आहे. काय, 6चा मल्टिपल. म्हणून इथं आपण लिहू शकतो अशा प्रकारे. ठीक आहे, एक्स एक्स इक्वल टू 6n. 6n म्हणजे काय, कारण 6चा मल्टिपल आहे. आणि ऑल दिस नंबर्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ओके.
but natural number less than 9, less than 9. ओके, इथं बघा आता मित्रांनो, सी कर्ली ब्रॅकेट काढा, ठीक आहे, एक्स सच दॅट एक्स असं, ठीक आहे, एक्स करा किंवा वाय घ्या, नो प्रॉब्लेम, इज द लेटर ऑफ द वर्ड, वर्ड कोणता आहे, स्माइल, SMILE, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे लिहू शकता, इज द एक्स सच दॅट एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड स्माइल. ठीक आहे, ABC बघितले, फक्त 2 राहिले आहेत एक्सरसाइज मधले, ते आपण आता बघूया. शेवटचे 2 प्रश्न राहिले आपले. बी इज द सेट ऑफ संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. म्हणजे काय आहेत, हे सर्व डेज आहेत, कशामधले, वीक्स मधले. मग इथं आपण अशा प्रकारे याला लिहू शकतो, बी, ओके, बी एक्स एक्स, किंवा तुम्ही वाय वाय घेऊ शकता, झेड झेड घेऊ शकता, काही पण घेऊ शकता, ठीक आहे. फक्त स्मॉल लेटर घ्यायचं आहे, झेड झेड घ्या, ठीक आहे. इज द, बघा, इज द एक आहे डेज ऑफ वीक, ठीक आहे. त्यानंतर बघा एक्स 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 is the letter of the word AET. म्हणजे काय, हे लेटर आहेत कशाचे, AET या वर्डचे. आता तो वर्ड काही असू शकतो आणि तो कसा पण आपण लिहू शकतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण केलेला आहे. त्याच्यानंतरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे. तुम्ही जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केला तर सबस्क्राईब करा, सोबत एवढं लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल थँक्स.